नमस्कार मैत्रिणींनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचा आजचा मंगळवार 14 मेचा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग आहे। आपण पाहू की सार्थक आईला मोबाईल देतो आणि आई या दोघांचे फोटो पाहू लागते। तर आनंदी खूप घाबरते। आपण जीन्स आणि टी शर्ट घातलाय हे जर आईंना समजलं तर त्या आपल्यावर चिडतील की काय अशी तिला भीती वाटत असते। परंतु सार्थक मात्र खूप खुश असतो। सुधा हे फोटो पाहते आणि म्हणते, आनंदी तू तर जीन्स मध्ये खूपच सुंदर दिसते, नेहमी असेच कपडे घालत जा। तर सार्थक म्हणतो, हो ना, मी सुद्धा यांना हेच सांगत असतो, परंतु आनंदी माझं ऐकतच नाही। मी तर म्हणतो फक्त आनंदीनेच का, आई तू सुद्धा जीन्स घालायला हवी। हे ऐकून सुधा चिडून म्हणते, काही काय बोलतोय, आता या वयात मी जीन्स घालायची का। तेवढ्यात सार्थकचे बाबा बाहेरून मिसळ घेऊन येतात आणि म्हणतात, काय चुकीचं बोलतोय तो, तू जीन्स घालायलाच हवी। आता सून मॉडर्न झालीये, मग सासूने सुद्धा मॉडर्न व्हायलाच हवं ना। सुधा लाजून म्हणते, मुलगा आणि सुनेसमोर काहीही बोलताय का, तुम्ही काय आणलंय। बाबा म्हणतात, मी सगळ्यांसाठी मिसळ आणलीये, चला मिसळवर मस्त ताव मारू। वृंदा हे सगळं पाहते आणि तिचा चांगला जळफळाट होतो। तर सार्थक आणि आनंदी म्हणतात, आम्ही आताच बाहेरून मिसळ खाऊन आलोय। बाबा म्हणतात, ठीक आहे, मग ज्यांनी नाही खाल्लीये त्यांनी मिसळ खायची, मिसळवर मस्त ताव मारायचा आणि सगळे मिसळ पार्टी करू लागतात। इकडे आनंदीच्या घरी सुद्धा मनोज खूप खुश असतो आणि तो सर्वांना सांगतो, माझं प्रमोशन झालंय आणि आता मला खूप आनंद झालाय। हे ऐकून सगळे खूप खुश होतात। आई बाबा सप्तशृंगी मातेचे आभार मानतात की मनोजला प्रमोशन मिळालंय। तर मनोजची बायको लीना म्हणते, आता तर एकदम भारी झालं, तुम्हाला कोलकात्याला जावं लागणार नाही ना। मनोज विचारतो, हे तुला कसं कळलं। तर लीना म्हणते, तुम्हाला प्रमोशन मिळालं आणि तुम्ही एवढे खुश आहात त्यावरून मला समजलं की तुम्हाला कोलकात्याला जायची गरज नाहीये। आता तुम्ही चिडचिड करणार नाही, तुम्हाला त्रास होणार नाही। मनोज म्हणतो, हो आता मी नाही चिडचिड करणार, सगळं माझ्या मनासारखं झालंय, मला माझ्या मेहनतीचं फळ मिळालंय। तर बाबा म्हणतात, जो मेहनत करतो त्याला उशिरा का होईना त्याच्या मेहनतीचं फळ मिळतंच, देव त्याला कधीही निराश करत नाही। तेव्हा मनोजची मुलगी ही सुद्धा खूप खुश असते आणि म्हणते, बाबा तुम्ही किती आनंदी आहात, तुम्हाला आनंदी पाहून मी सुद्धा खूप खुश आहे। तेव्हा मनोज तिला म्हणतो, तू नको काळजी करू, यानंतर मी असाच खुश राहणार आणि तुम्हाला सर्वांना खुश ठेवणार। इकडे केदार आणि शलाका त्यांच्या रूममध्ये असतात। तेव्हा केदार हा शलाकाला सांगतो की आज सार्थकच्या बाबांनी मला त्या गुंडांबरोबर पाहिलं, मी शेवटची सेटलमेंट करायला गेलो होतो तेव्हा त्यांनी आमचं बोलणं ऐकलं आणि त्यांना समजलं की त्या गुंडांनीच आनंदीच्या पोटात चाकू खुपसला होता आणि मीच त्यांना हे करायला सांगितलं होतं। शलाका चिडून म्हणते, तू काहीही कामाचा नाहीये, नेहमी काहीतरी गडबड करून ठेवतोस। केदार चिडून म्हणतो, माझ्याशी नीट बोलायचं। तर शलाका म्हणते, तू लक्षात ठेवायचं की तू माझ्या घरात राहतोस, माझ्यावर आवाज चढवायचा नाही। या दोघांमध्ये चांगलंच भांडण रंगतं। तेवढ्यात वृंदा तेथे येते आणि विचारते, काय चाललंय तुमच्या दोघांचं, तुम्ही दोघे का भांडताय। केदार म्हणतो, आई काही नाही, नवरा बायकोची नॉर्मल भांडणं चालू आहेत। आणि तो शलाकाला इशारा करतो की आईला काहीही सांगू नको। केदार विचारतो, तुम्ही येथे का आला आहात। तर वृंदा म्हणते, खाली पार्टी सुरू आहे, सगळे मजा करताय, सार्थकच्या बाबांनी मिसळ आणली आहे ना, माझे पैसे खर्च करताय आणि आपल्याला काहीच करता येत नाहीये। केदार म्हणतो, आता आपण तरी काय करू शकतो। वृंदा म्हणते, काहीतरी करायचं, त्याशिवाय गप्प बसायचं नाही। या प्रॉपर्टीवर आपला हक्क आहे, माझा हक्क आहे आणि काहीही करून ही सगळी प्रॉपर्टी आपल्याला मिळवावीच लागेल। केदार आणि शलाका सुद्धा यासाठी प्रयत्न करायचं ठरवतात। इकडे आनंदी ही किचनमध्ये केक बनवत असते। सार्थक तेथे येतो आणि विचारतो, तुम्ही माझ्यासाठी केक बनवताय का। तर आनंदी सांगते, नाही, मी कोणासाठी तरी स्पेशल माणसासाठी हा केक बनवते। सार्थक विचारतो, कोणासाठी। तर आनंदी त्याला सांगते की बाबा आणि आई हे दोघे बेडरूम मध्ये होते आणि एकमेकांना मस्त मिसळ खाऊ घालत होते, एकमेकांना भरवत होते। बाबा म्हणतात की सुधा, तुला आठवतंय का जेव्हा आपलं लग्न जमलं होतं, त्यानंतर लग्नाआधी आपल्या दोघांची कुटुंबही एकत्र मिसळ खायला गेली होती आणि तेथे मी फक्त तुझ्याकडेच एकटक पाहत होतो। तेवढ्यात सार्थकच्या बाबांना ठसका लागतो। सुधा म्हणते, आणि हो, तुम्हाला तेव्हा असाच ठसका लागला होता, कारण माझ्याकडे पाहण्याच्या नादात तुम्ही खूप मिरची खाल्ली होती। बाबा म्हणतात, आणि तुझ्या बाबांनी मला पाणी प्यायला दिलं आणि म्हणाले की जावई बापू आता सुद्धा तुमच्याच घरी येणार आहे, तेव्हा डोळे भरून तिच्याकडे पहा, आता आमच्याबरोबर मिसळ खा। सुधा हे आठवून हसू लागते। हे दोघे खूपच रोमॅन्टिक होतात। बाबा म्हणतात, उद्या आपल्या लग्नाला 35 वर्ष पूर्ण होतील आणि या निमित्ताने आपण मस्त बाहेर फिरायला जाऊया, मजा करूया। तर सुधा म्हणते, आता आपलं हे फिरायचं वय आहे का, आपण घरातच सेलिब्रेट करू।
बाबा यासाठी तयार होतात. दोघे एकमेकांशी मस्त गप्पा मारतात, जुन्या आठवणींना उजाळा देतात, एकमेकांना मिसळ खाऊ घालतात. दोघांना खूप आनंद झालेला असतो. आनंदी बाहेर उभी राहून हे सगळं ऐकत असते. ती सार्थकला सांगते, उद्या आईबाबांच्या लग्नाचा 35वा वाढदिवस आहे, तर आपण त्यांना मस्त सरप्राईज देऊया. मी त्यांच्यासाठी केक बनवते, छान पार्टी करूया. तेव्हा सार्थक यासाठी तयार होतो. सार्थक हा आनंदीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा आनंदी म्हणते, तुम्ही हे काय करताय? सार्थक म्हणतो, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय, ते आपल्या रूममध्ये आहे, ते जाऊन पहा. आनंदी हो म्हणते, परंतु शलाका हे ऐकते आणि लगेचच आनंदी आणि सार्थकच्या रूममध्ये जाते. सार्थक हा आनंदीच्या जवळ येतो आणि म्हणतो, आता मी तुम्हाला इतकं छान गिफ्ट दिलंय, मग मला सुद्धा काही पाहिजे ना? असं म्हणून तो आनंदीला जवळ घेतो. आनंदी त्याला म्हणते, आपण किचनमध्ये आहोत, कुणी येईल. आणि त्याच वेळेस सुधा तेथे येते. सुधाला पाहून सार्थक हा लगेचच आनंदीला सोडतो. सुधा विचारते, काय रे, माझ्या सुनेला काय त्रास देतोय? तर सार्थक म्हणतो, तुझी सून होण्याआधी ती माझी बायको आहे आणि मी माझ्या बायकोला त्रास देऊ शकतो. आनंदी म्हणते, जा येथून. त्यामुळे सार्थक हा तेथून निघून जातो. इकडे बाबा हे डेकोरेशन करणाऱ्याला सांगत असतात की कसं डेकोरेशन करायचंय. तेवढ्यात केदार तेथे येतो आणि म्हणतो, काका तुम्ही जे ऐकलं? तर बाबा चिडून म्हणतात, मला तुझा एक शब्दही ऐकून घ्यायचा नाहीये. तू त्या माणसांना पैसे दिले, त्यांनी आनंदीच्या पोटात चाकू खुपसला, हे सगळं मला कळलंय. आणि जर तुम्हाला त्रास दिला तर ही गोष्ट मी सर्वांना सांगेल, मग तुझं काय होईल हे तू लक्षात ठेवायचं. तेवढ्यात सार्थक तेथे येतो आणि विचारतो, काय झालं बाबा, काय सांगायचंय? तर केदार म्हणतो, काही नाही. बाबा विचारत होते की ऑफिसमधील सगळ्या लोकांना आमंत्रणं दिली आहेत का? सार्थक म्हणतो, हो सगळ्यांना आमंत्रणं दिलीत. केदार विचारतो, रेश्माला द्यायचं का आमंत्रण? सार्थक नाराज होतो आणि हो म्हणून तेथून निघून जातो. बाबा केदारला म्हणतात, लक्षात ठेवायचं, मला सगळं समजलंय. आणि तेही तेथून जातात. त्यामुळे केदार खूप घाबरतो. इकडे मनोज हा कोणाशी तरी फोनवर बोलत असतो की मला उद्या डिलिव्हरी हवी आहे. लीना तेथे येते आणि म्हणते, मला माहितीये तुम्ही कोणाशी बोलत होता, उद्या आपण नवीन सेकंड हँड गाडी घेणार आहोत ना? हे ऐकून मनोजला आश्चर्य वाटतं आणि तो विचारतो, तुला हे कसं कळलं? तर लीना म्हणते, मला तुमच्या खिशात ही चिठ्ठी मिळाली, त्यामुळेच मला कळलं की तुम्ही नवीन सेकंड हँड गाडी घेणार आहात. मनोज खूप खुश होतो आणि म्हणतो, मी ठरवलं होतं, ज्या दिवशी मला प्रमोशन मिळेल त्या दिवशी सरप्राईज द्यायचं सगळ्यांना. आता तुला तर कळलंय, परंतु बाबांना आणि आपल्या लेकीला नको सांगू, मला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा आहे. लीना हो म्हणते आणि हे दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात. इकडे पार्टीला सुरुवात झालेली असते. भिनारेची बायको शकू पार्टीमध्ये येते. सगळेजण तिला विचारतात की भिनारे कुठे आहेत? तर शकू सांगते, आता तुम्हाला माहितीये की मी जरी त्यांची पहिली बायको असले तरी आपली कंपनी त्यांची दुसरी बायको आहे. त्यामुळे त्यांना एक महत्वाचं काम आलं आणि ते कामाला गेले. मी त्यांना म्हटलं की सार्थक सर चिडतील, परंतु ते म्हणाले की कंपनीचं काम सुद्धा महत्वाचं आहे ना. सगळे म्हणतात, जाऊ दे, तू आली ना, बरं झालं. तेव्हा सुद्धा ही शकूला म्हणते, आज तू खूप सुंदर दिसतेस. तर शकू म्हणते, तुम्ही सुद्धा अगदी काजोल दिसताय. तर सार्थकचे बाबा म्हणतात, ती एकटीच काजोल दिसते का? मी नाही छान दिसत आहे का? तर शकू म्हणते, आता मॅडम काजोल दिसताय, मग तुम्ही शाहरुख सारखेच दिसताय. हे ऐकून बाबांना खूप आनंद होतो. तेवढ्यात सार्थक तेथे येतो. शकू म्हणते, सर तुम्ही सुद्धा खूप हँडसम दिसताय, परंतु आनंदी कोठे आहे? सार्थक सांगतो, ती तयार होते. वृंदा ही पार्टीमध्ये येते तर शलाका तिला बाजूला घेऊन जाते. आनंदी रूममध्ये येऊन सार्थकने ठेवलेलं गिफ्ट पाहते. या गिफ्टवर एक चिठ्ठीही असते. आनंदी चिठ्ठी वाचू लागते तर यात सार्थकने लिहिलेलं असतं की तुम्ही माझ्या आयुष्यातील परी आहात आणि नेहमी तुम्हाला त्याच रूपात पाहायचं अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे आज तुम्ही हा ड्रेस घालून या, मला खूप आनंद होईल. आनंदी खूप खुश होते. वृंदा ही शलाकाला विचारते, काय झालं, मला तू इकडे काय आणलंय? तर शलाका सांगते, आज आनंदीची खूप मजा येणार आहे. सार्थकने तिच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट दिलंय, परीचा ड्रेस, परंतु मी हे ऐकलं आणि त्या ड्रेसची शिलाईच उधळून टाकली. आता जेव्हा ती हा ड्रेस घालून येईल तेव्हा पार्टीमध्ये चांगलीच मजा येईल. हा विचार करून वृंदा खूप खुश होते आणि शलाकाला शाबासकी देते. तर आनंदी सार्थकने गिफ्ट केलेला ड्रेस घालून तयार होत असते. ती खूप सुंदर दिसत असते. आता पार्टीमध्ये आपल्याला पाहून सार्थक किती खुश होईल हाच विचार ती करते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सगळेजण पार्टीत एन्जॉय करत असतील. त्याच वेळेस केदार हा सार्थकच्या बाबांच्या ज्यूसमध्ये एक पावडर मिक्स करणार आणि त्यांना हा ज्यूस आणून देणार.
सार्थकचे बाबा हा ज्यूस पितील. त्यांना पाहून केदार विचार करेल की म्हाताऱ्या, तुला माझं सत्य कळलंय, आता पहा काय होतंय, त्यामुळे तू जास्त वेळ नाही जगू शकणार. म्हणजेच आता केदार हा चक्क सार्थकच्या बाबांचा जीव घ्यायला निघालाय. सार्थकचे बाबांचा जीव खरंच जाणार का, ते सर्वांना सोडून जाणार का, हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच. परंतु याबद्दलची सर्वात मोठी अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. खूप खूप